अहिले आता आपण एवढंच पाहायचं की या प्रभाताईच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला नेमका नेम कसा धरता येईल. म्हणजे आता फक्त बघत राहा. येऊ का? अरे ये ना. अरे वा, काय ग? प्रभातने आणलाय माझ्यासाठी. फॅन्टॅस्टिक गिफ्ट. माझ्यासाठी सुद्धा आणलंय. काय? इम्पोर्टेड घड्याळ आणलंय एक. वाव, छान आहे ड्रेस. दादाला पण आणलंय एक इम्पोर्टेड घड्याळ. अरे वा. आणि आत्यासाठी काय आणलंय माहितीये का? काय? सोनेरी फ्रेमचा चष्मा आणलाय तिच्यासाठी. तिला काय झालंय तिला माहित नाहीये. पुढची निदान 20 वर्ष तरी आत्याला अजून चष्मा वगैरे काही लागणार नाहीये. छान आहे. मग पण गण्यासाठी काहीच नाही आणलं रे तिने. कसं आणणार? आता गाण्या इथे आपल्या बरोबर राहतोय, तिला माहितीये का? जानकीसाठी आणलंय मला वाटतं काहीतरी. हो आणलंय ना. पण काय ना, आपल्या प्रत्येकासाठी तिने जे गिफ्ट आणलंय ना ते आपापल्या हातात दिलं. पण जानकीसाठी तिने जे गिफ्ट आणलंय ना ते जवळजवळ तिच्या खोलीत टाकून दिलं. हे गप्प बस, तुला काय माहिती? मी पाहिलं. मला वाटलंच होतं हे असं काहीतरी होणार. ए काका, मला खरं खरं सांग, प्रभा त्या जानकीशी विचित्र वागते हे तुलाही जाणवलं ना? अमृता, माझ्या काय घरातल्या नोकर माणसांच्याही लक्षात आलेलं आहे. मला एक कळत नाही, ती ज्या फंक्शन साठी आली आहे ते जानकी आणि तिच्या मुलीचं आहे की नाही? मग तिच्याशी जसं काय वागते ही? पण हे प्रभाताईला कोण सांगणार? तिला काही सांगायला जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. नाही, मी बोलणार आहे तिच्याशी. माझ्या परीने जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तरी बोलणार आहे. ती एवढं विचित्र वागली ना तरी जानकी एका शब्दानेही बोलली नाही तिला, आणि ती बोलणार पण नाही. पण म्हणूनच ना तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात हे सगळे. मला तर वाटतं जानकीने जाऊन सरळ जाब विचारला पाहिजे. विचारायचं सरळ, हो तुम्ही माझ्याशी असं का वागता? काका, हे तू बोलतोयस? अरे तुला शोभतंय तरी काय? काय आहे, मी आता ठरवलंय परशु सारखं वागायचं. म्हणजे परशु कसा मनाला येईल ते, वाटेल ते, तोंडाला येईल ते बोलत राहतो की नाही, तसं. काका, या जन्मात तरी तुझ्याच्याने होणार नाहीये तसं. का का का? कारण परशु काका सारखं वागण्यासाठी ना परशु काका म्हणूनच जन्माला यायला हवं. मला असं व्हिज्युअलाइज होते की तू परशु काका सारखा एकदम भडक शर्ट घातलायस, कळकट्ट मळकट्ट जॅकेट घातलंयस, आणि चेहऱ्यावर तेच अज्ञान. हे काका, तू परशु काका सारखं काहीतरी करून दाखव ना. काहीतरी काय उगाच? नाही, करून दाखवायला हरकत नाही. अज्ञान कुठून आणू? अमृता, तू हे दे मला. चला. ए, तू आता नेहमीसारखी धांदल करू नकोस. आधीच आज खूप पाहुणे आपल्याकडे येणार आहेत. तू आणखी गोंधळ घालू नकोस. आधी सांगितलेली कामं पूर्ण करणार. अगं ती सगळी कामं मी केली आहेत, काहीतरी नवीन काम दे. आता तुला सांगण्यासारखं एकही काम शिल्लक नाही. अमृता, मलाही सांग ना एखादं काम. प्रभात, ये प्रभाताई ये. अगं तुझ्यासाठी पण खरं तर काम आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काम तुझ्याचसाठी आहे. हो, कारण तुम्हालाच बाळाचं नाव ठेवायचंय ना. गायत्री, रेवा की माही या 3 नावांपैकी कुठलं तरी नाव ठेवायचंय तुम्ही. या 3 नावांपैकी एक नाव ठेवायचं असं कोणी सांगितलंय? अगं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून ती नावं ठरवली. पण मला माझी मतं आहेत आणि मी माझ्या मतानुसार वागते. बरोबर आहे प्रभाताई, तुझ्या मतांचा आदर करतोच की आम्ही. पण ह्यावेळेला जर का तूही आमच्या मताला थोडीशी किंमत दिलीस म्हणजे बघा, हा हट्ट नाही आहे पण एक विनंती आहे. आणि कसं आहे माहितीये का प्रभात्या, की यातलं प्रत्येक नाव म्हणजे ना घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू. तू पटकन हो म्हणालीस, खूप बरं वाटलं. आमच्यासाठी हेच खूप आहे ग, खरंच सांगतो तुला. मला एवढा मस्का लावण्याची काहीही गरज नाहीये. ह्या 3 नावांपैकी एक नाव मी ठरवेन, पण मला पटेल ते. आज आमच्या माऊला नाव मिळणार आहे. काय नाव हवंय? गायत्री, माही की रेवा? रेवा. तू काही नाव ठरवलंस तरी आता प्रभाताई आली ना, ती नाव ठेवेल तेच खरं. पण मला अमृता म्हटली होती की आपण ठरवलेल्या 3 नावांपैकीच एक नाव त्या ठेवणार आहे. मला एक सांगू का, तुमच्या त्या बहीण आहेत ना, त्या जरा जास्त भीतीदायक आहेत. अगं भीती बाळगण्याची काहीच गरज नाहीये. तिला फक्त गोष्टी सगळ्या आपल्या ताब्यात घेण्याची सवय आहे. बाकी मनाने खूप साधी आहे ती. काही साधी बिधी नाहीये. एखादा माणूस मला आवडला नाही ना,
तर मी त्याच्याशी मला वाटेल तसं वागत असते. पण ही तुझी माऊ आहे ना, ही मला खूप आवडली, म्हणून आज मी तिची दृष्ट काढणार आहे. तिला नीट घे बघू मांडीवर, मला दृष्ट काढू दे. अगं प्रभाताई, दृष्ट काढायची काय गरज आहे? तू इथे असताना आल्या गेल्याची नजर लागेल का तिला? लोकांचं काय सांगता येतं का? आपण आपल्या बाजूनी काळजी घ्यायला हवी. आणि हे बाळ ते केवढं छोटस दे. तू तिची आई आहेस ना, तुला दृष्ट काढायला हवी तिची. आत्याबाई असताना तर दिवसांना 3 वेळा दृष्ट काढली असती. कोणी वडील माणूस घरात नाहीये म्हणून फावले तुमचे संस्कारच नाहीत काय पोरीला. नाही, मला एका मिनिटाचाही उशीर झालेला अजिबात चालणार नाहीये. नाही नाही, तुम्हाला दिलेल्या वेळेच्या आतच ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे. हो हो. हे बघा, मला तुमची पद्धत माहित नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे. आलंय लक्षात? हो, वाट बघते मी. ठेवते. वा 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 वा, याला म्हणतात खरा कोऑर्डिनेटर. संघटनात्मक कामांमध्ये अशाच माणसांची गरज असते. हो, पण समोरच्यालाही त्याचं महत्व असेल तर उपयोग आहे ना. नाहीतर होतं काय माहितीये, काम करणारा माणूस काम करतच राहतो आणि समोरचा मात्र त्याचा गैरफायदा घेतो. हे बघ, शीतावरून भाताची परीक्षा करणारा माणूस आहे मी. चांगल्या वाईटाची चांगलीच जाण आहे. आणि माझी मुलगी म्हणून मी तुझं कौतुक करत नाहीये, तर तुझ्या कामाची पद्धत बघून मी तुझं कौतुक करतो. पास झाला आता मुलीचं कौतुक. बाकीच्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आज घराला कशी नवीन झळाळी आल्यासारखं दिसतंय नाही? पण आत्याबाई असत्या तर ही झळाळी सोन्याची वाटली असती. कदाचित आत्याजी येईल सुद्धा, त्याचा काहीही भरोसा नाहीये. खरंच अमृता, तू नुसती बोलल्यावरच एवढं छान वाटतंय. त्या खरंच येतील म्हणून तर बोलले ना मी. ग वाकणीस काका असं म्हणाले होते, ते जाणार पण होते आज. जानकी, अमृता मस्करी करते तुझी. तू असं काहीतरी बोलू नकोस, नाही तर तिला खरं वाटेल. हे बघ जानकी, वाकणीस सुद्धा गेले होते तिथे, पण डॉक्टरांनी आतेबाईला परवानगी दिली नाही इथे येण्याची. तुम्ही दोघं पण ना, बाबा तुम्हाला माहितीये ना आत्याजी नाही येणार आहे, तरी तुम्ही सुद्धा क्षणभर बांबावलातच ना. मी बोलत नसलो तरी मलाही तिची आठवण येतेच. आज आतेबाई असती तर खरंच खूप खूप छान वाटलं असतं आपल्या सगळ्यांना. सॉरी सॉरी सॉरी, माझंच चुकलं. मीच विषय काढायला नको होता. आणि तुम्ही दोघंही काय बोलत बसलात? जा लवकर, आटपायला घ्या, माणसं यायची वेळ झाली आता. चला. हरिदादा, एक पांढरं स्वच्छ कापड घ्या, ते हळदीच्या पाण्यात बुडवा आणि मग ते कापड आपल्या वरवंट्याला गुंडाळा. मग त्याला गोपा असं म्हणतात. कळतंय का मी तुम्हाला काय सांगते ते? वरवंटा म्हणजे आपला तो वाटण वाटायचा दगडच नाही का? हो, तो दगड जरी असला तरी त्याला आज गोपा असं म्हणतात. जा जा, पळा लवकर. लगेच प्रभाताई, तुम्ही का लहान सहान गोष्टींमध्ये लक्ष घालताय? अहो, हे सगळं करायला बाकीचे आहेत ना. नाही बाळा, ही असली तसली कामं नाहीयेत. हे संस्कार आहेत आणि ते रितसरच व्हायला हवे. वर्षभर जो दगड आपण वरवंटा म्हणून वापरतो तो आज गोपाच असतो आणि तो पाळण्याच्या वरून खालून फिरवला जातो. अच्छा, पण असं का करतात? पाळण्याच्या अवतीभोवती जी इडापिडा असते ती त्या वरवंट्यात जाते आणि हळद औषधी असते म्हणून अशी मान्यता आहे. प्रभाताई, जानकीच्या मुलीसाठी तुम्ही एवढं सगळं करताय, हे पाहून खरंच कौतुक वाटतंय. जानकीच्या मुलीसाठी नाही, नरसिंहाच्या मुलीसाठी. तू जिक्कू सुचवेल ना तेव्हा मी इथे 1 महिना आधी राहायला येईन. नाही प्रभाताई, तो दिवस कधीच उगवणार नाही. कारण डॉक्टरांनी सांगितलं मला मूल नाही होऊ शकत, कधीच नाही. आणि म्हणूनच मला या घरात दुय्यम वागणूक मिळते. डॉक्टर म्हणजे परमेश्वर नव्हे.
परमेश्वर प्रत्येकाच्या पदरी त्याच्या वाटणीचं सुख देत असतो. मी तुझ्याशी या विषयावर पुन्हा केव्हा तरी बोलेन. काळजी करू नको. नमस्कार आजी, कशा आहात? बसा ना. नमस्कार. नमस्कार काकी, कशा आहात तुम्ही? बसा ना. ओ पांडू दादा, यांना थंडा द्या. हा? काय गणेश, कसा आहेस? तुम्ही कशा आहात? बघितलं, याला म्हणतात मामा. तसा सगळ्यांच्या स्वागतासाठी थांबलाय. मग माझ्या भाषीचं बारसं आहे ना आज. नाव काय ठेवलंय? तुम्ही बारशाला आलात, बारशावरून चालले नाही आहात ना, अजून बारसं व्हायला वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही बसा ना. हा. ओ पांडू दादा, यांना थंडा द्या. हा. नमस्कार काकी. काय गणेश शेठ, काय वागणीश काका, तुमच्याकडे सगळे असेच कपडे आहेत का? बघा तेव्हा ही बॅग आणि असेच कपडे असतात. बोला बोला गणेश शेठ, तुम्ही बोला. मामा म्हणून उभे आहात ना तुम्ही? पण बाळाचं नाव ठेवायला मामाला मान का नसतो? अच्छा अच्छा अच्छा, म्हणून स्वारी चिडलेली आहे तर. नाही, चिडलो नाहीये, पण नाराज आहे. अरे कोण नाराज आहे? मुलीचा मामा नाराज आहे वाटतं. तुम्ही मला सारखं सारखं मामा मामा म्हणू नका. अरे चिडवत नाही वेड्या, आज मान असतो तुझा मामाचा. वामनराव, अहो हा सुद्धा कार्यक्रम बायकांचाच आहे, आपलं इथे काय काम? चला. अहो, असं काय करताय वाकनीस? कार्यक्रम जरी बायकांचा असला तरी नंतर आचारी जे पदार्थ बनवेल ते संपवणार कोण आहे? तुम्ही आणि मीच ना. हो. तुम्हाला सांगतो, मी तर वाटच बघतोय कधी एकदा त्या घुगऱ्या वाटल्या जात आहे आणि मी डायरेक्ट पानावर बसतोय. वामनराव, तुमच्या बोलण्यामुळे मला धीर आला बरं का. बघा. अरे तुम्ही सगळे इथे गप्पा मारत काय उभे आहात? चला लवकर, केवढी कामं आहेत. मी कामच करतोय, हे दोघं जण मिळून गप्पा मारतायत, कळलं ना? काही बोलू वामन काका, तू आधी जाऊन त्या आचार्याचं बघ. फॅन्टास्टिक, उत्तम काम सांगितलं मला. आचार्याचं काम बघतो. वाकनीस काका, तुम्ही जरा बाबांसोबत थांबा ना. हो लगेच. हा गण्या, तू पाहुण्यांचं स्वागत नीट करा. मी इथे उभं राहून काय करतोय मी? बरं ठीक आहे ठीक आहे. अरे कोणीतरी बाळाला आणि त्याच्या आईला बोलवा. थांब, मीच बोलवते. हा. कोण आलं होतं आता? प्रभाते आली होती. आणि काय केलं? दृष्ट काढली बाळाची. आणि आता काय होणार आहे? आमच्या सुंदर सुंदर माऊचं सुंदर सुंदर नाव ठेवणार होता मी. अरे सगळेजण वाट पाहतात आणि तू इथे बाळाशी काय खेळत बसलेस? नाही तसं नाही प्रभा. प्रभा आत्या काय? नरसिंहाची बायको आहेस ना तू? मग ताई तरी म्हण. हो. आण तिला माझ्याकडे. आणि चल तू ही. हो. आधी पण कळते. आम्हाला माहिती आहे ह्या टाळ्या कोणासाठी आहेत ते. माझ्यासाठी नाही आहेत, ह्या बाळासाठी आहेत, हो ना? कारण एका बाळालाच नाव मिळणार आहे. हिचं नाव आदराने घ्यायचं बरं का, कारण हे नाव मी ठेवलंय. प्रभात्या, अजून मुख्य कार्यक्रमाला वेळ आहे ना? वेळ कसला, आधीच तर उशीर झालाय. चला चला लवकर आटपा पाहू. अगं थोडा वेळ अजून थांबता नाही का येणार? काय झालं अमृता? काही अडचण आहे का? अडचण नाहीये. अहिल्या काकू कुठे दिसत नाहीये. म्हणजे घरातली सवाश नाही ना, ती सुद्धा असली पाहिजे. अरे मग थांबा थांबा जरा. अरे वामन, अहिल्या कुठे? घरात एवढा सोहळा चाललाय आणि तिचा काय पत्ता? वामन, जाऊन पटकन तिला बोलवणार. तिला सांग मी बोलवलंय म्हणून. बस. अहिल्या, काय आहे? बाहेर कुठून कुठून बायका जमल्यात, पण तू घरातली बाई आहेस, अजून इथेच आहेस. चल बाहेर चल. मला काही उत्साह नाहीये या सगळ्यात नाचायला. आणि मला हे कळत नाहीये, तुम्ही काय एवढे आनंदित आहात? तुला उत्साह नाहीये? छान तयार तर झाली आहेस. आणि आपलं काय ठरलंय? खोटं का होईना पण आनंदात राहायचं. बाहेर कोणालाही कळता कामा नये आपल्यात काहीही वाद आहे. मला नाही जमत हा खोटेपणा. मी नटून तयार झाली हे खरंय, पण खाली जाऊन त्यांचे चेहरे बघण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यात ना आनंद झाला ना की मला जास्त त्रास होतो. आता हा त्रास जरा बाजूला ठेव.
आणि चल खाली चल. कशासाठी? त्यांना झालेल्या मुलीचं कौतुक करायला? आपण त्यांच्या मुलीचं वारसं साजरं करायचं, पण आपल्याला मूल दत्तक घ्यायचंय म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांच्या कपाळावर आठा पडल्या. हेच. आता हा विषय कुठे मध्येच काढलास तू? मध्येच नाही काढलाय, हाच विषय चालू होता. रादर चालू असायला हवा, पण नाही. मध्ये मध्ये यांचे सोहळे येतात ना. पहिल्या आपण त्यांच्याशी आता मिळून मिसळून वागायचं असंच ठरलेलं आहे. कारण तरच पुढे जाऊन आपल्याला हवं ते आपल्याला मिळवता येईल, तरच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीला हे लोक मान्यता देतील. मला लोकांची पर्वा नाही. आपण सरळ वेगळे होऊया आणि आपला संसार थाटूया. हा तेच. पहिले पाढे 55. आपण इथनं घरातनं बाहेर पडलो ना, त्यांच्यापैकी कोणाला काहीही फरक पडणार नाहीये. आणि हे एकदा सिद्ध झालंय ना, मग पुन्हा कशाला त्याचीच परीक्षा पाहिजे? मला मूल हवंय. मला काही करून मूल हवंय. आपण मूल दत्तकच घेतोय ना. मूल न होणारे हजारो कुटुंब हेच करतात. ते एवढाच विचार करतात का? शांत हो, शांत हो. वेळ मिळाला की मी बोलीन कोणाशी तरी ह्या विषयावर. नक्की बोलीन, प्रॉमिस. शांत हो. हां, आणि आता खाली चल. हो. अगं किती उशीर अहिल्या. नाही, ते जरा तयार होत होते त्यामुळे. बरं चल, घे बाळाला घे. हो. सांभाळ, मी ओटी भरते. थांबा ना, आत्याबाईंना फोन तरी करून पाहायचा का? मला त्यांची खरंच खूप आठवण येते. जानकी, फोन करून तरी काय उपयोग आहे? डॉक्टरांनी तिला फोन घ्यायला सुद्धा बंदी केली. पण आत्याबाई माझ्या डोहाळ जेवणाच्या दिवशी स्वतः म्हणाल्या होत्या की बारशाच्या पाळण्यात त्याच गाणार आहेत म्हणून. बारशाला देखील मुहूर्त असतो. जो हट्ट पूर्णच होणार नसेल त्या गोष्टीचा हट्ट करण्यात काय पॉइंट आहे? असंच काही नाहीये. एखादी इच्छा जर मनापासून धरली ना तर ती नक्की पूर्ण होते. जानकीला जर वाटत असेल ना की आत्या आजीने पाळणा गावा, तर करू दे की तिला फोन. हा तुझा पोरकटपणा पुरे झाला. आत्याबाई आल्या असत्या ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता, पण त्या इथे नाहीये. ही वस्तुस्थिती स्वीकारायला नको का? प्रभाताई बोलते ते खरं आहे. चल जानकी. चला ग, चला बस ग, ओटी भरते मी तुझी. पदार पुढे कर. चला उठा, पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ग. आजी, गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी मधुसूदन घ्या, कोणी उमेश घ्या, कोणी श्रीकृष्ण घ्या, कोणी सरस्वती घ्या. आता बाळाला आली. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी मधुसूदन घ्या, कोणी श्रीकृष्ण घ्या, कोणी लक्ष्मी घ्या, कोणी सरस्वती घ्या. आणि आता
बाळाला पाळण्यात ठेवा. हो हो, आता बाळाला पाळण्यात ठेवायचं. नाव ठेवायचंय ना? प्रभाताई, तुझं नाव ठेवा. हो